गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस 4 सप्टेंबरला नितेश राणेंतर्फे एक्सप्रेस सोडली जाणार। 28, 29 आणि 30 ऑगस्टला बुकिंग केलं जाणार। देशातील पहिली विजेवरती चालणारी एलिव्हेटेड बस आणि ही सेवा नागपूरमध्ये सुरू होणार आहे। रिंग रोडवर 50 किलोमीटर पर्यंत ही खास बस सेवा चालवली जाईल। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आज समारोप। बुलढाण्यात शेगावमध्ये गजानन महाराजांच्या समाधीचं राज ठाकरेंनी घेतलं दर्शन। महिला सुरक्षेसाठी मुंबई पालिका मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणार। आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मागण्यासाठी पॅनिक बटनाची सुविधा दिली जाणार। मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभाग आणि IIT विभागाकडून काम सुरू। अमरावती नागपूर महामार्गावरती शिवशाही बसला भीषण अपघात। 25हून अधिक प्रवासी जखमी। एका प्रवाशाचा मृत्यू। गायीला वाचवण्याच्या नादामध्ये अपघात घडल्याची माहिती। जालन्यामध्ये स्टील कंपनीमध्ये स्फोट। एकाचा मृत्यू। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी। कंपनी मालक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा दानवेंचा आरोप। यवतमाळमध्ये शालेय पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या। गांधीनगरमधल्या श्रीमद भारती या शाळेमधला प्रकार। आरोग्य विभाग आणि शाळेच्या विरोधात पालक संतापले। सुनीता विल्यम्स 2025 मध्ये अंतराळामधून पृथ्वीवरती परतणार। स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टनं त्यांना पृथ्वीवरती आणलं जाणार, नासाची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।